Welcome everybody, boys and girls. Today we are going to see a new article, dispersion of light. आता एक लक्षात घ्या, नोट्स जे आहेत मी जसं लिहून दिलं त्याच पद्धतीने लिहायचं, ह्याच नोट्स लिहायच्या. आता पहिल्यांदा डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्स म्हणजे काय? वेगळं व्हा. मग लाईटीने वेगळं व्हायचं, ह्या फिनॉमिनाला आपण म्हणतो डिस्पर्शन ऑफ लाईट. आता इथे जर पहिला मुद्दा बघितला तर लाईट कलर डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. आता एक लक्षात घ्या, लाल, निळा, हिरवा, पिवळा, ज्याला विब गिअर म्हणतो आपण. व्ही म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. हे जे 7 कलर्स जे आहेत, जे व्हिजिबल आहेत, यांचं प्रत्येक आपण वेगळं कलर ओळखू शकतो. कारण का? त्याला वेगळ्या फ्रिक्वेन्सी असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो की लाईट कलर डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. दुसरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, हवा जी आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला माहिती आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू 1. काचेचं जे आहे ते 1.5 असं काहीतरी असणार. तर म्हणजे काय होतं की प्रत्येक मटेरियलला एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, आणि हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर अवलंबून आहे? हा सुद्धा फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्हवर अवलंबून आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो डिपेंड्स अपॉन द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. तिसरा मुद्दा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. म्हणजे आता पहिल्यांदा काय बघितलं, लाईट कशावर अवलंबून आहे? फ्रिक्वेन्सीवर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर अवलंबून आहे? फ्रिक्वेन्सीवर. मग ह्या दोन्हीचं रिलेशनमध्ये परत आपण एक स्टेटमेंट तयार केलं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. म्हणजे मटेरियलचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या कलर करता. दॅरफोर आता ही फिनॉमिना आम्हाला समजून पाहिजे. मग आम्ही काचेचं मटेरियल घेतो. आता काचेच्या मटेरियलमध्ये आपल्या लक्षात येईल की त्याचा एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आता इथे ही फिगर जर बघितली तर ही काच आहे, उभी जी आहे ही काच आहे. ही डॉटेड लाईन जी आहे ही त्याला नॉर्मल आहे त्या सरफेसला. आता ह्या नॉर्मल इथं डॉटेड लाईन जी दाखवली जिथं इथं, ही इन्सिडंट रे आहे, ही इथे येते आणि इथं सरफेसवर पडते. आता ज्यावेळेस ती पडते त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हे डॉटेड लाईन आणि हे इन्सिडंट रे याच्यामध्ये जो अँगल तयार होतो त्याला म्हणतो आम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स. आता ही जी रे आहे इन्सिडंट रे ही तिरपी पडते, म्हणून त्याला काय म्हणतो? रे इज इन्सिडंट ऑब्लिकली. पुढं जाता काय होतं, आतमध्ये गेल्यानंतर काय होतं? डिफरंट कलर्स आर रिफ्रॅक्टेड विथ डिफरंट अँगल्स. आता इथं ॲक्च्युली 7 कलर दाखवतो, पण आम्ही काय करतो आहे, 2 कडेचे जे कलर्स आहेत, पहिला आणि शेवटचा. पहिला जो आहे तो व्हायलेट कलर आणि शेवटचा जो आहे तो रेड कलर. विब गिअर, VIBGYOR. म्हणजे त्यामधले कलर तुमच्या लक्षात आले, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि शेवटचा म्हणजे रेड. म्हणजे इनिशियल कलर व्हायलेट, फायनल कलर रेड. आता ज्यावेळेस आम्ही बोलतो तर काय म्हटलं, आता रे जे आहे तिरपी इन्सिडंट झाली, त्याला म्हणतो आम्ही रे इज इन्सिडंट ऑब्लिकली. डिफरंट कलर्स आर रिफ्रॅक्टेड. ही आतमध्ये जे काही दिशा बदलते त्याला म्हणतो आम्ही रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन होताना काय होतं की इन्सिडंट रे जे आहे ते नॉर्मलच्या साईडला वळते किंवा डेविएट होते किंवा वाकते, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो तर रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन होत असताना वेगवेगळ्या कलरमुळं वेगवेगळे रिफ्रॅक्शनचे अँगल तयार होतात. म्हणून त्याच्याकरता आम्ही काय म्हटलं आहे की डिफरंट कलर्स आर रिफ्रॅक्टेड विथ डिफरंट अँगल्स अँड दे सेपरेट्स ॲज दे ट्रॅव्हल अलॉंग द डिफरंट
म्हणजे आता व्ही ह्या डायरेक्शनमध्ये चालला तर तो इकडं चालला, आर इकडं चालला, इकडं चालला, म्हणजे काय झालं की दे आर ट्रॅव्हलिंग अलॉंग डिफरंट डायरेक्शन. आणि मग हे जे काही तुम्हाला चित्र दिसतंय, दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्पर्शन. म्हणजे हे रेड आणि व्हायलेटमध्ये जो अँगल तयार होतो वेगवेगळ्या दिशेने चालत असताना, ट्रॅव्हल होत असताना, अशा फिनॉमिनाला किंवा अशा जे काही तुम्हाला चित्र दिसतंय त्याला अँग्युलर डिस्पर्शन असं म्हणतो. तर हे लक्षात आलं तुमच्या. सो हे बघा, हे डेल्टा, हे दोन्हीमधला अँगल व्ही आणि आरमधला, याला म्हणतो डेल्टा व्ही आर, अँड दिस इज कॉल्ड ॲज द अँग्युलर डिस्पर्शन. आता हा झाला पहिला मुद्दा, डिस्पर्शन ऑफ लाईट किंवा अँग्युलर डिस्पर्शन. आता अँग्युलर डिस्पर्शन ॲट अ सिंगल सरफेस. आता हे पहा, तुम्ही ग्लास स्लॅब घेतली, पहिल्यांदा रे इन्सिडेंट झाला आहे ऑब्लिकली, आतमध्ये डिस्पर्शन झालं आहे. ॲक्च्युली इन्सिडेंट रे ह्या डॉटेड लाईन्सनी खालपर्यंत जातो, काढून ठेवला आम्ही. परंतु ज्यावेळी डिस्पर्शन होतं तर दोन कडेचे रेज घेतले, व्हायलेट आणि रेड. आता याच्यामध्ये आता आम्ही काय करतो, ते बघा, उभी जी रेष आहे ही नॉर्मल टू द अबाव सरफेस, म्हणजे ह्या प्लेन सरफेसला. आता इथे नॉर्मलला मग आता काय होणार, डिस्पर्शन होणार. आता डिस्पर्शन तर लाईटीचं झालंच आहे, परंतु हे दोन कलर व्हायलेट आणि रेड ज्यावेळेस डिस्पर्स होतात त्यावेळेस ते रिफ्रॅक्शन झालं असं आपण म्हणतो. म्हणजे असं स्ट्रेट जायच्या ऐवजी ते दबल्या गेल्यात नॉर्मलच्या बाजूला, आणि म्हणून त्याला आम्ही म्हणतो रिफ्रॅक्शन ऑफ व्हायलेट रे अँड रिफ्रॅक्शन ऑफ रेड रे. मग यांच्यामधला कोण जो आहे, आता हा जो आहे, आता आपण मोजतो कशाच्या कंपॅरिझनमध्ये, रिफ्रॅक्शनचा अँगल स्मॉल आर. आता रिफ्रॅक्शनचा अँगल स्मॉल आर आडवं लिहिलं आहे का, आर व्ही म्हटलं आहे. म्हणजे व्हायलेट रेच्या आणि नॉर्मलच्या मधला जो काय अँगल आहे त्याला म्हणतो आम्ही आर व्ही. तसाच रेड कलरच्या रेमध्ये आणि नॉर्मलमध्ये जो अँगल तयार होतो त्याला आम्ही काय म्हणतो, आर आर. म्हणजे हे काय मिळाले मला, रिफ्रॅक्शन ऑफ व्हायलेट रे अँड रिफ्रॅक्शन ऑफ रेड रे. आता दुसरा मुद्दा असा आहे की आता ही जे इन्सिडेंट लाईट अशी दाखवली मी, आता हे आता रिफ्रॅक्शन झाल्यानंतर खालच्या प्लेन सरफेसवर ट्रान्सपरंट जो आहे, हा सुद्धा काचेचा म्हणजे काय ट्रान्सपरंट, तर प्लेन जो आहे हा आपण ज्याला म्हणतो प्लेन पॅरलल ट्रान्सपरंट स्लॅब. म्हणजे ह्या प्लेनला हे प्लेनसुद्धा काय झालं, पॅरलल आहे. आता इथे ज्यावेळेस हे रिफ्रॅक्टिव्ह किंवा रेज जे आहेत व्हायलेट आणि रेड ज्यावेळेस इन्सिडेंट होते ह्या सरफेसवर, त्यावेळेस ते पुन्हा बाहेर पडतात, आणि हे रे जे बाहेर क्लासच्या बाहेर पडतात त्याला आम्ही म्हणतो इमर्जंट रेज. हा आतला जो आहे रिफ्रॅक्टिव्ह रे, बाहेर जे रेज आले त्याला म्हणतो आम्ही इमर्जंट रेज. आता तुलना करायची अँगलची. आता हे बघा, आम्ही काय, आता हा जर डॉटेड लाईन जर आहे, हा जो अँगल आहे इन्सिडेंट आय, म्हणजे तो ह्या डॉटेड लाईन्सच्या बरोबर, आता हा जो आहे आय मायनस आय आर व्ही म्हटलं याला, कारण हा रिफ्रॅक्टेड रे, या दोन्हीचे मधला जो अँगल जो आहे तो काय झाला, आय मायनस आर व्ही. त्याच पद्धतीने ह्या डॉटेडमधला आणि ह्या आर आरमधला तो अँगल काय झाला, आय मायनस आर आर. तर ह्या पद्धतीने हे अँगल तुम्हाला फक्त समजून सांगतो आहे. आता याला परपेंडिक्युलर टाकला ह्याच्याशी तर इट मीट्स ॲट पॉईंट आर, एम, आणि आरपासून जर परपेंडिक्युलर टाकला तर तो मीट्स ॲट पॉईंट टी. आता ज्यावेळेस हे एमर्जंट रेज बाहेर पडतात तर ते सुद्धा एकामेकाला पॅरललच असतात. म्हणून आम्ही काय म्हटलं, इफ different colors of bundles of rays are incident obliquely upon a plane parallel transparent slab. याचा अर्थ हे डिफरंट कलर्स ऑफ बंडल ऑफ रेज म्हणजे विपगे रे, पण आता इथं आपण समजण्यासाठी फक्त दोनच रे घेतलेले.
मग हे डिफरंट कलर ऑफ बंडल्स ऑफ रेज आर इन्सिडंट ऑब्लिकली अपॉन अ प्लेन पॅरलल ट्रान्सपरंट स्लॅब. म्हणजे कुठं इन्सिडंट आहे? प्लेन पॅरलल ट्रान्सपरंट स्लॅब. मग काय होतं? एमर्जिंग होतं, एमर्जंट बीम तयार होते. हे अशीच बंडल ऑफ रेज बाहेर पडतात, म्हणून त्याला आम्ही म्हणतो एमर्जंट बीम विच कन्सिस्ट ऑफ ऑल द कंपोनंट्स कलर्स, म्हणजे साथी कलर विथ गिअर सेपरेटेड आउट. आता तेवढ्याच अंतराने बाहेर पडतात, म्हणजे तेवढंच अंतर राहतं दोन्हीमध्ये, व्हायलेट आणि रेडमध्ये, म्हणून त्याला काय म्हणतो? सेपरेटेड आउट. विच आर पॅरलल टू इच अदर. दोन्ही पण कसे आहेत? एकमेकाला पॅरलल आहे. आणि पॅरलल टू द इनिशियल डायरेक्शन. म्हणजे हे जे इन्सिडंट रे आहे इथं बघा तुम्ही, लक्षात येईल डॉटेड नाही, म्हणजे इथं मी लिहिलं मुद्दाम इनिशियल डायरेक्शन. म्हणजे ह्या दोन रेज जे आहेत इट इज ऑल्सो पॅरलल टू द इनिशियल डायरेक्शन. हॅन्स दिस इज कॉल्ड ॲज द लॅटरल डिस्पर्शन. म्हणजे हे जी खाली जे आलं आहे, आता इथं लिहिलं LR. आता हा LR कशाचे मतलब आहे? ही जी एमर्जंट रेड रे आहे ती आणि इन्सिडंट रेमधलं जे अंतर आहे त्याला आम्ही म्हणतो लॅटरल रेड रे किंवा लॅटरल डिस्पर्शन ऑफ रेड लाईट. आणि ही जी आहे LV म्हणजे काय? व्हायलेट रे फ्रॉम इन्सिडंट रे. ही यांच्यामधलं जे काही अंतर आहे त्याला आम्ही म्हणतो लॅटरल डिस्पर्शन ऑफ व्हायलेट लाईट. आणि हे जी LVR आहे दिस इज नोन ॲज लॅटरल डिस्पर्शन. म्हणजे मॅक्सिमम डिस्पर्शन दोन एंड कलरच्या रेजमध्ये आहे, म्हणून त्याला LVR म्हटलं आहे. अँड दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज लॅटरल डिस्पर्शन विच इज मेजर्ड ॲज परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे हे जे अंतर आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स measured as a perpendicular distance between incident ray and emergent rays LR and LV. म्हणजे ह्या जे दोन LR डिस्टन्स आणि LV डिस्टन्स आणि LVR हे जे आहे हे याला म्हणतो आम्ही लॅटरल डिस्पर्शन विच इज मेजर्ड ॲज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन the incident ray and emergent rays LV and LR. तर ह्या पद्धतीने ही थिअरी आहे. इथं आपण थांबू आणि आता आपण प्रॉब्लेम्स घेऊ. त्या आता सॉल्व प्रॉब्लेम्स आहेत 2, समजून घेऊ आणि मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन मी सांगतो त्याच्यात. हा प्रॉब्लेम. डेन्स ग्लास डबल कॉन्वेक्स लेन्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आहे 2, designed to reduce the spherical aberration, has R1 is to R2 is to 1:5. If a point object is kept 15 centimeter in front of this lens, it produces its real image at 7.5 centimeter. Determine R1 and R2. तर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये एक ग्लास दिला आहे डबल कॉन्वेक्स लेन्सचा, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N=2 म्हटलं आहे. आणि हा जो ग्लास कॉन्वेक्स लेन्स जे आहे इट रिड्युसेस द स्पेरिकल ॲबरेशन हॅविंग 2 रेडियस ऑफ कर्वेचर R1 आणि R2 1 आणि 5. म्हणजे ते देताना रेशोमध्ये दिलं 1:5. पुढे काय म्हणतं आहे? इफ अ पॉईंट ऑब्जेक्ट इज केप्ट 15 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ दिस लेन्स. आता लेन्सच्या समोर आपल्याला ठेवलेलं आहे, म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स काय झाला? 15 सेंटीमीटर. पण साईन काय येणार? निगेटिव्ह, कारण तो लेफ्ट साईडला आहे. आता रिअल इमेज इज प्रोड्यूस ॲट 7.5 सेंटीमीटर. डिटरमाइन R1 अँड R2. म्हणजे आता आपल्याला V जो दिला आहे तो पॉझिटिव्ह आहे 7.5, कारण राईट साईडला आहे. म्हणजे आता आपल्याला U=-15 सेंटीमीटर दिला आहे, V=+7.5 दिला आहे, कारण रिअल इमेज आहे उजव्या साईडलाच असते ती. आणि फॉर्म्युला काय आहे? 1/f = 1/v - 1/u. मग U आणि Vच्या किमती टाका. वी गेट F = +5 सेंटीमीटर.
हे काय मिळालं मला, फोकल लेंथ मिळालं. आता पुढे पाहू आपण काय करायचं. आता आपल्याला 2 कॉन्व्हेक्स लेन्स आहे जे आपण लेन्स मेकर इक्वेशनमध्ये बघितलं. आता पहिल्या सरफेसचं जे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रेडियस ऑफ कर्वेचर कुठे येतो, उजव्या साईडला, मग R1 इज पॉझिटिव्ह. आणि दुसरी कॉन्व्हेक्स जी आहे तिचं कुठल्या बाजूला येतो, डाव्या साईडला येतो रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे C1 आणि C2 तुम्ही त्या फिगरमध्ये बघा आपल्या लेन्स मेकर इक्वेशनच्या, लक्षात येईल तुम्हाला. R2 इज निगेटिव्ह. आता पुढे आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलं आहे, R1:R2 इज इक्वल टू 1:5. म्हणजे काय, R1/R2 बरोबर 1/5. म्हणजे R1R2 म्हणजे आता R2 इज इक्वल टू काय येणार, 5 टाइम्स R1. लक्षात आलं. R1/R2 इज इक्वल टू काय, 1/5. मग R2 इज इक्वल टू किती झाली, 5 टाइम्स R1. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2, N इज इक्वल टू. मग आता आपला लेन्स मेकर इक्वेशन वापरा. 1/f इज इक्वल टू n-1 इन द ब्रॅकेट आणि गुणिले दुसरं ब्रॅकेट 1/R1 - 1/R2. किमती टाकून द्या. वी गेट काय मिळतं आहे, R1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि R2 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस R2ची किंमत 5 टाइम्स R1 टाकली म्हणजे 1/R1 - 1/R2 मध्ये काय होईल, 1/R1 - 5R1. मग आता याच्यामधनं आपल्याला R1ची किंमत मिळते 6 सेंटीमीटर. आणि पुन्हा R1ची किंमत 6 सेंटीमीटर जी आहे ते वरच्या इक्वेशनमध्ये टाका, लेन्स मेकर इक्वेशनमध्ये. वी गेट R2 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. अशा पद्धतीने सोडवायचं.